असते का काय मजा आहे बाय. एकदा म्हणे अर्जुनाच्या मनामध्ये थोडासा आता उद्विग्नपणा आला, मन त्याचं लागेना करमेना त्याला. देव म्हणले चल थोडा फिरून येऊ. देवाने फिरायला नेलं. एका ठिकाणी असं रम्य ठिकाण होतं, झुझू झुझू पाणी वाहत होतं, वृक्ष वेली पाणी फुले लता सुगंध असा दरवळत होता फुलांचा. आणि त्या ठिकाणी अर्जुनाला तहान लागली. देवाला म्हणले देवा मी पाणी पिऊ, पाणी पिऊ. तेव्हा तिकडे आवाज येतो पाण्याचा, जा पाणी पिऊ नये. देव उभे राहिले. अर्जुन गेला आणि जसा अर्जुन गेला माय बाप, देवापासून भक्त वेगळा झाला की संसार आठवतो. बरं त्याला लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुझा विसर विसर पडू नये. अहो अर्जुन थोडा बाजूला गेला, देवाचा विसर पडला आणि मनामध्ये कामभाव प्रगटला आणि आठवण झाली सुभद्रेची. अर्जुन मनातल्या मनात म्हणला इथं जर सुभद्रा असती तर. एवढं म्हणलं समोरून सुभद्रा आली. मला तुम्ही आठवण केली. मग अगं तू कशी. तुमच्या मनात भाव प्रगटला, मी पतिव्रता नारी आहे, मी काही होऊ नये. बरी आली पैसे दे. दोघांनी असं पाण्यामध्ये पाय सोडले. थोड्या वेळानं अर्जुन आणि मायबापा तिच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि बोलता बोलता एवढा रांगला देव विसरला. देव तिकडं बसलेला आहे रथात वाढ, याला विसर पडला. आणि तेवढ्यात बोलता बोलता हातातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात उद्योग केला. प्रेमानं अंगठी घातली. अर्जुनाला त्यावेळेस आठवण झाली की देव बस सुभद्रे उठ. काय झालं तू घरी चल, मी येतो तिकडं. काय काय झालं का. देव किती वेळचं तिकडं म्हणजे आता आठवण झाली होय. सुभद्रा म्हणली ठीक आहे ठीक आहे. आणि अर्जुन पळत पळत गेले. देवाला म्हणतात देवा फार वेळ वाट पाहावी लागली. म्हणजे पाणी जवळ नव्हतं का. आणि वाटतंय तर लांब होत. देव म्हणले बेटे कळतं रे मला, अलिबागचा आहे का. माफ करावं का अलिबागकरांनो. आणि मग देव माय बापा किती बघा भक्तांना जागृतही करतो आणि त्याची वासनाही कशी पुरवतो. रथात आल्या आल्या अर्जुन बसले आणि मग देवाने बघा किती खट्याळ देव तेच बोट वरती केलं ज्या बोटात अंगठी घातली होती. म्हणजे मालक रथ इकडे घ्यायचं का इकडे, याचे डोळेच चमचमायला लागले. ते म्हणलं इकडे इकडं बरोबर, पण ह्याच्या बोटात अंगठी कशी. मी सुभद्रेच्या बोटात घातली, ह्याच्या बोटात कशी आली. आणि मग त्यावेळेला देवा घरी चला लवकर. आता हे कोडं कुठं सुटणार सुभद्रेकडे. रथ थांबलाय नाही तर पट्ट्यानं उडी मारून पड. सुभद्रे 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 म्हणजे काय येऊ लागलं का. सुभद्रा आली. काय झालं का ओरडता. तुझा हात कुठे पुढे घ्या. ती म्हणजे यांना काय ताप आला का अचानक काय झालं. बोटात अंगठी घातलेली कुठे. ती म्हणली कोणती अंगठी. ते झुळझुझू पाणी वाहत होतं, वृक्षवेली पाणी फुलेलं होता, सुगंध दरवळत होता. आणि तू तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवलं. ती म्हणली बाई यांना खरंच आलेलं दिसत. यांना वळत्याकडे न्यावं लागते. नवऱ्याला थोडं काय होऊ द्या बघा. बायका नवऱ्याला येड्यातच काढतात. तुम्हाला काही कळत नाही का बसा आजाराचं काही नाही करता. आणि मग सुभद्रा म्हणली अहो कोणती आणते, कोणते वृक्षवेली पाणी फुलेलं होता, कोणता सुगंधन कोणतं पाणी. हा हे म्हणलं अर्जुन आता हे कोड त्याच्याकडे सुटलं. गेलं माय बापा अर्जुन पळत पळत. देवा एक विचारायचे म्हटलं काय विचारायचं. तीच बोट पुढं. देवा तुमच्या बोटात हे आणते. अरे बेड्या तुझ्या मनामध्ये भाव प्रगटला, वासना प्रगटली. अरे तिथं जर मी आलो नसतो
आणि तसा जर तुझा मृत्यू झाला असता, तसा जर तू देह सोडला असता, तर पुन्हा तुला या देहाला जन्माला यावं लागलं असेल, ती वासना पूर्ण करावी लागली असती. म्हणून मी तिथे सुभद्रा बनून आलो. पण ये देह भाव पुरवी वासना. एवढंच नाही माय बापा,